मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर यावं, मग काय ते दाखवू. भाजप खासदार निशिकांत दुबेंची मराठी भाषिकांविरोधात ओकली गरळ, तर आपल्या घरात कुत्राही वाघ असतो केलं विधान. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत अजूनही संभ्रमच. युतीबाबत कोणीही बोलू नये, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. ठाकरे बंधूंच्या एकतेमुळे मवियाची एकता धोक्यात असण्याची शक्यता. काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची शक्यता. जनसुरक्षा विधेयक याच अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता. विधेयकाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक. जनसुरक्षा कायद्याला महाविकास आघाडीसह विविध सामाजिक संघटनांचा विरोध. जनसुरक्षा विधेयक म्हणजे संविधान दाबण्याचा प्रयत्न. रोहित पवारांचा जनसुरक्षा विधेयकावरून हल्लाबोल. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी संध्याकाळी भाजपाच्या मंत्र्यांची बैठक. अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत फडणवीस करणार मार्गदर्शन. त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय अभ्यास समिती आक्रमक. दीपक पवार यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन. नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती नष्ट करण्याची मागणी. पालघर जिल्ह्यातील घाणेकर इथल्या जवळपास 150 विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी लाकडी साकवावरून धोकादायक प्रवास. पूल बांधण्याची गावकऱ्यांची 10 वर्षांपासून मागणी प्रलंबित. पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न. माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात, तर पुणे काँग्रेसकडून निषेधार्थ आंदोलन करत पुतळ्याला दुग्धाभिषेक. फिल्मिस्तान स्टुडिओ होणार इतिहास जमा. फिल्मिस्तान स्टुडिओ रिअल इस्टेट प्रकल्पात होणार रूपांतरित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.